नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टाइम अँड वर्कच्या तिसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आता आपण टाइम अँड वर्कमधील टाईप 3 हा पार्ट बघणार आहोत. आता हा जो टाईप 3 आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकाने काम सोडल्यानंतर दुसऱ्याने शिल्लक काम पूर्ण करणे. म्हणजे एक कोणीतरी व्यक्ती आहे जो काम सोडून जाणार आहे आणि दुसरा ते काम शिल्लक काम जे आहे ते पूर्ण करणार आहे. आता दोन व्यक्ती आहे आपल्याजवळ. आता हे गणित जर करायचं असेल तर पहिले काय मी एक तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायचं. या ठिकाणी व्यक्तीचं नाव, या ठिकाणी लिहायचं व्यक्तीचं नाव. ठीक आहे. पण आपल्या जो दोन व्यक्ती आहे, एक आहे रमेश आणि एक आहे काय दिनेश. मग पहिले कोणता झाला रमेश आणि दुसरा व्यक्ती कोण आहे दिनेश. रमेश आणि दिनेश. तर एक काम रमेश हा किती दिवसात करतो म्हणते 10 दिवसात. मग दुसरा आपण घ्यायचे कामाचे दिवस. बर, रमेश हा ते काम किती दिवसात करते 10 दिवसात. म्हणून या ठिकाणी घेतले 10 दिवस. आणि दिनेश तो किती दिवसात घेते 15 दिवसात करते. म्हणजे हे झाले 15 दिवस. मग आपल्याजवळ पुन्हा तिसरा महत्वाचा जो प्रश्न आहे का यांनी काम कोणतं आहे तर काम घेणं आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी घेतलं आपण काम. तर काम जर काढायचं असेल तर या दोघाचा काढायचा एलसीएम. तर या दोघाचा काढायचा आपल्याला एलसीएम. मग या दोघाचा एलसीएम आपण घेऊ. एलसीएम जो आला यांचा दोघाचा तो आला 30. आता काय आला एलसीएम आला दोघांचा पण 30. तर एलसीएम कसा काढायचा मी थोड्या वेळानं सांगतो, पहिले समजून घ्या गणित. ठीक आहे. मग आले हे झालं काम, म्हणजे हे झाले व्यक्ती रमेश आणि दिनेश. हे झाले त्यांचे कामाचे दिवस. रमेश 10 दिवसात करते, दिनेश 15 दिवसात करते. काम किती आहे तर 30 आहे. म्हणजे पुन्हा आपण त्याच गोष्टीवर आलो की एक डबा आहे ज्या डब्यामध्ये 30 गुलाबजामुन आहे आणि हे 30 गुलाबजामुन रमेश 10 दिवसात खाते आणि हेच 30 गुलाबजामुन जे आहे हा 15 दिवसात खाते. मग पुन्हा आपल्या समोर प्रश्न येते की खाण्याची क्षमता म्हणजे कामाची क्षमता. तिसरा महत्वाचा आहे कामाची क्षमता. मला सांगा की हा जर 30 गुलाबजामुन 10 दिवसात खाते तर एका दिवशी किती गुलाबजामुन खाणार रमेश. तर तुम्ही म्हणाल सर हा एका दिवशी 3 गुलाबजामुन खाईल. म्हणजे एका दिवशी 3 गुलाबजामुन खाणार म्हणजे 10 दिवसात तो 30 गुलाबजामुन खाणार. ठीक आहे. आणि हा 30 गुलाबजामुन जो दिनेश आहे हा 15 दिवसात खाते म्हणजे एका दिवशी हा 2 गुलाबजामुन खाणार. हे झाली रमेशची खाण्याची क्षमता आणि हे झाली दिनेशची खाण्याची क्षमता. आता काय म्हटलं आहे की जर रमेशने 3 दिवस काम केले म्हणजे 3 दिवस काम केले म्हणजे त्यानं काय केले तर 3 दिवस गुलाबजामुन खाल्ले. आता कोण खाल्ले तर रमेशनं. आता रमेश एका दिवशी किती खाऊन राहिला 3 गुलाबजामुन. किती दिवस खाल्ले त्याने तर 3 दिवस खाल्ले. म्हणजे 3 त्रिक 9 गुलाबजामुन त्यानं खाल्ले. किती खाल्ले 9 गुलाबजामुन. म्हणजे 30 पैकी 9 गुलाबजामुन त्याने खाल्ले. आता 30 पैकी जर 9 गुलाबजामुन त्याने खाल्ले तर किती गुलाबजामुन उरले आपल्याजवळ 21. 30 पैकी 9 गुलाबजामुन जर कोणी खाल्ले रमेशना खाऊन टाकले तर डब्यामध्ये उरले किती तर डब्यामध्ये उरले 21 गुलाबजामुन. आणि हे 21 गुलाबजामुन आता कोणाला खायचे आहे तर ते खायचे आहे दिनेशला. तर हे 21 गुलाबजामुन त्याला खाण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आहे समजा. म्हणजे उरलेलं काम शिल्लक काम सोडून गेला तर शिल्लक काम दिनेश किती दिवसात संपवेल. मग शिल्लक काम आहे मग करू आपण या ठिकाणी की ह्या झाला 21 भागीला हा एका दिवशी किती करते 2. तर मग आपण पाहिलं बेद आहे 20 म्हणजे 20 काम करणार ना एक तो शिल्लक उरणार आहे. बरोबर. मग याला आपण नेतो कसं अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांकात अशा पद्धतीने नेतो. म्हणजे काय लिहिलं आपण 2 आहे तर 2 लिहिले खाली. मग हा पहिल्या राऊंडमध्ये 1 आला तर हा लिहिला 1 इथे आणि हे जे समोर आले हे लिहिले आपण 10 इथे. म्हणजे 10.1/2 दिवसामध्ये तो काय करणार आहे बाकीचं काम पूर्ण कंप्लीट करणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 10.1/2. ओके समजलं. चला याच पद्धतीने आपण दुसरं गणित करू. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम 30 दिवसात पूर्ण संपवतो. मग तेच आहे आपल्याला माहित आहे व्यक्ती. तर घेतला आपण व्यक्ती किती आपल्याजवळ 2. हा ए आहे आणि हा कोण आहे बी. ठीक आहे. हे किती दिवसात आहे कामाचे दिवस. म्हणजे काय घेतलं आपण कामाचे दिवस. दुसरा महत्वाचा मुद्दा घेतला आपण. ठीक आहे. ए किती दिवसात करते तर 20 दिवसामध्ये करते. बरोबर. आणि बी किती दिवसात करते तर 30 दिवसामध्ये करते. दोघाचाही एलसीएम घ्यायचा आहे आपल्याला. दोघाचाही काय घ्यायचा आहे एलसीएम घ्यायचा आहे. म्हणजे एलसीएम म्हणजे काय झालं आपलं काम.
काम म्हणजे काय झालं आपला एलसीएम, आणि एलसीएम किती आला आपला, एलसीएम आला याचा दोघांचाही 60. म्हणजे अशी संख्या की या 20नही या संख्येला भाग जाते आणि 30नही या संख्येला भाग जाते, अशी संख्या एलसीएम असते. बरोबर आहे. तेवढंही नसन जमत तर 20चा पाडा आणि 30चा पाडा म्हणायचा. म्हणजे आपण जर घेतलं की 20 एक 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60, इकडं 30 एक 30, 30 दुने 60. तर सगळ्यात लवकर येणारी संख्या कोणती आहे, जे दोन्ही पाड्यात दिसून राहिली, तर सर इथंही 60 दिसते आणि इथंही 60 दिसते. म्हणजे एलसीएम किती आला, 60. हे झाले एक शॉर्टकट. नंतर एलसीएमचा मी तुम्हाला जो पाडा सांगत जाईन कसा पद्धतीने एलसीएम बनवायचा त्याच्यामध्ये येईनच. तर सध्या आपल्याजवळ काय आला, एलसीएम आला 60. म्हणजे आपण याला म्हणतो की 60 गुलाबजामुनचा डबा आहे. या 60 गुलाबजामुनच्या डब्याला ए 20 दिवसात खाते आणि हे 60 गुलाबजामुन हा 30 दिवसात खाते. म्हणजे ए ची खाण्याची जर आपण क्षमता काढली, इफिशियन्सी काढली, तर लक्षात येईल का ए जो आहे हा 20 दिवसात जर 60 गुलाबजामुन खाते तर एका दिवशी किती गुलाबजामुन खाणार, तर एका दिवसात तो 3 खाणार. आणि हा जर आहे हा 30 दिवसात 60 खाते तर एका दिवशी हा 2 खाईन, तर 30 दिवसामध्ये तो 60 गुलाबजामुन खाणार आहे. ओके, इथपर्यंत तर सगळ्याला गणित समजलं का, ठीक आहे, समजलं. ओके, मग आता काय म्हणते का ए ने 8 दिवस काम केले, म्हणजे 8 दिवस गुलाबजामुन खाण्याचं काम केलं. कोण, ए ने. आता ए एका दिवशी किती खाते रे, तर 3, आणि 8 दिवस खाल्ले तर 8 त्रिक 24 गुलाबजामुन त्यानं खाल्ले. किती खाल्ले, 24 गुलाबजामुन त्यानं खाल्ले. म्हणजे 60 मधून जर 24 गुलाबजामुन गेले तर गुलाबजामुन उरले किती, 10तून 4 गेले 6, हातचा आला 1, म्हणजे काय झाले 6, म्हणजे इथं 36 गुलाबजामुन उरले. आणि हे 36 गुलाबजामुन खाण्याचं काम जे आलं ते बीवर, आणि बी एका दिवशी किती खाते, 2 गुलाबजामुन. म्हणून 36 भागीला 2, 36 भागाकारामध्ये जर 2 घेतले तर 18 दिवस लागणार उरलेलं काम कोणाला करायला, बी ला. तर तुमच्या लक्षात येईल की 18 दिवस जे लागणार आहे ते बी ला लागणार आहे. ओके, समजलं कशा पद्धतीने आलं. तर चला तिसऱ्या गणिताकडे पाहू आपण. तिसऱ्या गणितामध्ये म्हटलेलं आहे का विशाल हा एक काम 25 दिवसात करतो आणि सचिन त्याच कामासाठी 10 दिवस घेतो. ठीक आहे ना. आता आपल्याला माहित आहे की पहिले आहे व्यक्ती. व्यक्ती म्हणजे आपण घेतलं काय, पर्सन. व्यक्ती म्हणजे काय घेतलं आपण, पर्सन. पर्सन कोण आहे, एक आहे विशाल, एक आहे विशाल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग कोण आहे, दुसरा कोण आहे, सचिन. ओके, विशाल आणि सचिन 2 व्यक्ती झाले पर्सन. मग काय घेतो आपण, काय त्यांचे कामाची क्षमता, लक्षात काम. त्याच्यानंतर आहे वर्क. आता वर्क लक्षात घेतला, हा किती दिवसात कर, वर्क डे. ठीक आहे ना, तर वर्क डे किती दिवसात करते, हा करते 25 दिवसात, म्हणजे हा करते 25 दिवसात. आणि सचिन किती दिवसात करते, तर 10 दिवसात. ओके, त्याच्यानंतर मग आपण काय काढलं, वर्क. तर वर्क म्हणजेच काय असते, एलसीएम. आणि एलसीएम 25 आणि 10च्या पाड्यामध्ये असा कोणता अंक आहे का जो कॉमन आहे, तर 100. ठीक आहे, 50 पण आहे, तर मग आपण घेऊ 50. तर हा झाला त्याचा एलसीएम. मग 50 ने जर याला भाग दिला, 25 ने जर भाग दिला, तर तुमच्या लक्षात येईल की होईल इफिशियन्सी. हे काय होईल, इफिशियन्सी. लक्षात आलं का, क्षमता ज्याला म्हणतो आपण. मग तुमच्या लक्षात येईल की 25 एक 25, 25 दुने 50 आणि 10 पाचे 50. म्हणजे काय लक्षात आलं की 50 गुलाबजामुनचा डबा आहे. जर विशाल खायचं काम पडलं तर विशाल 25 दिवसात त्याला खाते, म्हणजे 25 दिवसात तो 50 गुलाबजामुन खाते, म्हणजे एका दिवशी किती खाणार तो, 2. हा 50 गुलाबजामुन 10 दिवसात खाते, म्हणजे हा एका दिवशी किती खाणार आहे, तर 5. मग विचारला प्रश्न की जर सचिन त्याच कामासाठी 10 दिवस घेतो, जर सचिनने 6 दिवस काम केले, कोण केलं, सचिननं 6 दिवस काम केले, मग सचिननं काय केले का 6 दिवसापर्यंत गुलाबजामुन खाल्ले. हा एका दिवशी खाते किती, 5. किती दिवस खाल्ले, 6. म्हणजे किती गुलाबजामुन खाल्ले असणार आहे ना, तर 30. 6 पंचे 30 गुलाबजामुन खाल्ले. गुलाबजामुनच्या डब्यामध्ये गुलाबजामुन आहे किती, तर तुमच्या लक्षात आलं 50. म्हणजे 50 मधून जर 30 गुलाबजामुन गेले तर उरले किती, 20 गुलाबजामुन. आणि हे 20 गुलाबजामुन खायचे कोणाला आहे, तर विशालला. आता विशाल एका दिवशी किती खाते, तर विशाल एका दिवशी खाते 2, म्हणजे बेद आहे 20. म्हणजे लक्षात आलं का, तर 10 दिवस लागणार आहे त्याला. तर आपल्याजवळ ऑप्शन आहे क्रमांक 2, म्हणजे हा 10 दिवसामध्ये काय करणार आहे, उरलेलं काम पूर्ण करणार आहे. ओके, चला समजलं. नेक्स्ट गणितावर येऊ आपण. नेक्स्ट गणितावर आलो तर लक्षात येते की दिनकर एक काम 12 दिवसात करतो.
लक्षात आलं तुम्हाला? पहिलं दिनकर म्हटलं लगेच घेऊ आपण पर्सन. पर्सन कोण आहे? दिनकर. ओके, पहिला घेतला दिनकर व्यक्ती. दुसरा व्यक्ती कोण आहे? रवी. ठीक आहे, दुसरा घेतला व्यक्ती रवी. ठीक आहे, दिनकर घेतला, दुसरा व्यक्ती घेतला आपण रवी. ठीक आहे. वर्किंग डे आहे ना, हा वर्क डे आपण जर इथं पाहिलं तर हा किती दिवसात पूर्ण करते काम? तर 12 दिवसात. आणि रवी ते काम किती दिवसात करते? तर 20 दिवसात करते. ठीक आहे, ओके. म्हणजे दिनकर जो आहे तो 12 दिवसात गुलाबजामुन खाते आणि रवी जो आहे तो 20 दिवसात गुलाबजामुन खाते. मग अशी कोणती संख्या आहे की ते दोघांच्याही पाड्यामध्ये आहे? तर दोघांच्याही पाड्यामध्ये गेलो तर आपल्या लक्षात येईल का 60 येते का? हो सर, 60 येते. 12च्या पाड्यामध्ये पण 60 येते, 20च्या पाड्यामध्ये पण 60 येते. हे काय झालं? काम झालं. हे काय झालं? वर्क. वर्क म्हणजे काय काढत असतो आपण? LCM. ठीक आहे ना, लिस्ट कॉमन मल्टिपल. मग आपण 12ला जर 60 न भाग दिला तर लक्षात येईल तर 60 गुलाबजामुनचा डब्बा आहे. 12 दिवसात दिनकर खाते म्हणजे एका दिवशी किती खाणार तो? तर एका दिवशी खाणार तो 5. 12 पंचे 60. लक्षात आलं का? आणि हा 20 दिवसामध्ये 60 गुलाबजामुन खाते, तर हा किती खाणार आहे एका दिवशी? तर हा खाणार आहे एका दिवशी 3. एका दिवशी रवी खाणार आहे 3 गुलाबजामुन. बर, मग काय म्हणते? दिनकरने 8 दिवस काम केले, म्हणजे दिनकरने 8 दिवस खाण्याचं काम केलं. 8 दिवस काय केलं? खाण्याचं काम केलं. मग 8 दिवस जर खाण्याचं काम करून राहिला कोण? दिनकर. दिनकर एका दिवशी किती खाते? 5. म्हणजे 8 पंचे 40 गुलाबजामुन त्यानं खाल्ले. गुलाबजामुन किती आहे? 60. दिनकरनं त्यापैकी किती खाल्ले? 40. म्हणजे उरले किती? 20. उरले किती? 20 गुलाबजामुन. आणि हे 20 गुलाबजामुन कोणाला खायचे आहे? तर हे खायचे आहे रवीला. म्हणून 20 भागीला 3. 3 सख 18. 3 सख 18. उरले किती? 2. भाग जात नाही. ठीक आहे ना, म्हणून आपण अशा पद्धतीने याला घेऊन जातो. मग अशा पद्धतीने घेऊन गेल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं की खाली आले 3, 2 गेले डोक्यावरनं, 6 आले इथे. म्हणजे 6.2/3 दिवसामध्ये दिनकर जो आहे तो त्याचं काम पूर्ण करणार आहे. आता हे जे 5वं गणित आहे हे आहे तुमच्यासाठी. तर हे 5वं गणित तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगा. ओके, ठीक आहे.